नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अबाउट वैदिक मॅथमॅटिक्स म्हणजे वैदिक मॅथबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. आणि वैदिक मॅथचा जो कोर्स आहे तो तसं 2 ते 3 महिने चालू शकतो. कारण वैदिक मॅथ हे कशासाठी आपल्याला बेनिफिट आहे आणि कसं ते स्पर्धा परीक्षेमध्ये त्याचा जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो, ॲक्युरेसी आणि स्पीड आणि कमी वेळामध्ये आपण कशी जास्त उत्तर काढू शकतो, यासाठी वैदिक मॅथचा आपण आज थोडी त्याच्याबद्दलची माहिती पाहू. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये पहिला लेसन आपण पाहणार आहोत. तर त्याचे फाउंडर ऑफ द वैदिक मॅथमॅटिक्स म्हणजे कोण होते, तर वैदिक मॅथमॅटिक्स इज द डिस्कवर बाय द एच जगद्गुरु स्वामी भारती कृष्ण तीर्थजी of Govardhan Pit, Puri, between the period in 1911 to 1918 म्हणजे 1911 ते 1918 at Srujari. He was born in 1884 in the Tamil Nadu state of India. याचे जे फाउंडर जे होते ते स्वामी भारती कृष्णजी, हे लक्षात ठेवा. आणि फाउंडर ऑफ द वैदिक मॅथमॅटिक्स एच जगद्गुरु स्वामी भारती कृष्ण तीर्थजी वॉज an exceptional scholar. By the age 20, he had studied at the number of colleges and universities throughout the country between the awarded the title of the Saraswati by the Madras Sanskriti Association for his remarkable proficiency Sanskrit and had completed the 7 मास्टर्स डिग्री. त्यांनी 7 डिग्र्या मिळवल्या होत्या, इन्क्लुडिंग त्याच्यामध्ये संस्कृत, सायकोलॉजी, त्यानंतर इंग्लिश, फिलॉसॉफी, इंग्लिश, मॅथमॅटिक्स, हिस्ट्री अँड सायन्स विथ द अमेरिकन कॉलेज ऑफ द सायन्स. अशा 7 डिग्र्या त्यांनी घेतलेल्या होत्या. अकॉर्डिंग टू द स्वामीजी, द सूत्र, हे सूत्र किती येतं, तर 16 मेन सूत्र आहेत आणि 13 हे उपसूत्र आहेत, म्हणजे सबसूत्र. याच्यामध्ये महत्त्वाचे आपल्याला हेच पाहिजे, 16 मेन सूत्र. कव्हर एव्हरी ब्रँच ऑफ द मॅथमॅटिक्स फ्रॉम द अर्थमॅटिक टू द spherical and the conics, and that there is no mathematics beyond their jurisdiction. आता याचं महत्त्वाचं म्हणजे फायदा काय आहे पहा. मेजर बेनिफिट्स ऑफ द वैदिक मॅथमॅटिक्स. त्याचे जे बेनिफिट आहेत ते, वैदिक मॅथमॅटिक्स इज द 10 to 15 टाइम्स फास्टर दॅन द नॉर्मल मॅथ. म्हणजे तुम्ही जे आपण नॉर्मल गणित सोडतो त्याच्यापेक्षा 10-15 मिनटं ते अगोदर होते. 10-15 सेकंदात ते गणित आपण तयार करू शकतो. बेटर अँड द मच इम्प्रूव्ह अकॅडमिक परफॉर्मन्स इन द स्कूल अँड द इन्स्टंट रिझल्ट. आणि तुमचा जो परफॉर्मन्स आहे तो खूप मोठ्या प्रमाणात वाढू शकतो, जेणेकरून गणितामधली असणारी जी भीती आहे ती तुम्ही सहज दूर होऊ शकते. त्यानंतर शार्पन युअर माइंड, तुमचं मनसुद्धा क्लिअर होऊन जातं, त्यालासुद्धा एक धार तयार होते. आणि इन्क्रीज द मेंटल अँड द अलर्टनेस अँड द इंटेलिजन्स, आणि मग तुम्ही हुशार होऊ शकता किंवा स्मार्ट होत आहे. डेव्हलप लेफ्ट अँड राईट साईड ऑफ द ब्रेन्स बाय इन्क्रीजिंग द व्हिज्युलायझेशन. सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपला जो ब्रेन आहे तो दोन्ही बाजूने काम करतो. अँड कॉन्सन्ट्रेशन
ॲबिलिटीज आणि आपली एकाग्रता जी शक्ती आहे ती मोठ्या प्रमाणात एकत्र येते. द लॉंग लास्टिंग ऑफ रिझल्ट ऑफ दिस ॲक्टिव्हिटी टू डेव्हलप द लॉजिकल थिंकिंग अँड द क्रिएटिव्हिटी. Vedic mathematics cultivates an interest for numbers and eliminates the math phobia present in the students. मॅथेमॅटिक्स जे आहे त्याच्यामध्ये मग मुलांना जर समजलं तर इंटरेस्ट वाढतो आणि जेणेकरून समजल्यानंतर कोणतीही गोष्ट ती आवडीने माणूस करत असतो. वैदिक मॅथ is easy to understand, the easy to apply and easy to remember. सगळ्यात सोपं म्हणजे समजायला सोपं, करायला सोपं आणि तुमच्या लक्षातही राहू शकतं. इन्क्रीजेस युअर द स्पीड अँड द ॲक्युरेसी. सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमचं स्पीड वाढतो, ॲक्युरेसी वाढते. कितीतरी मोठाले मल्टिप्लिकेशन असतील, डिव्हायडेशन असतील, हे सगळे तुम्ही सहजासहजी करू शकता. इम्प्रूव्ज मेमरी अँड द बूस्ट सेल्फ कॉन्फिडन्स. आणि स्वतःचा एक कॉन्फिडन्ससुद्धा वाढू शकतो. इट इनकरेज द मेंटल अँड द कॅल्क्युलेशन अँड इट इज द बेस्ट एक्झरसाइज फॉर द ब्रेन. आणि आपल्या मेंदूचं सुद्धा एक्झरसाइज या ठिकाणी होते. इन्करेजमेंट वाढतं, त्याच्यामध्ये धाडस साहस तयार होतं आणि कॅल्क्युलेशन करण्याची आपली पद्धत बदलते आणि आपण सहज मोठे गणित बिग मॅथ्स इन द फ्यू सेकंड्स सॉल्व देम. म्हणजे सहज आपण ते गणित सोडू शकतो. वैदिक मॅथ सिस्टम आल्सो गिव्ह अस द सेट ऑफ द चेकिंग प्रोसिजर फॉर इंडिपेंडंट क्रॉस चेकिंग फॉर द व्हॉट एव्हर वी डू. वैदिक मॅथचं जी काही सिस्टीम आहे ती आपण सोडवल्यानंतर तुम्ही क्रॉस चेक करू शकता आणि ते सहज ते सोपं आहे, ते शिकवल्यानंतर कळेल. इट ॲक्ट्स ॲज अ टूल इन द रिड्युसिंग फिगर अँड काउंटिंग अँड द स्क्रॅच वर्क. हे ना, जसं आपण रफ वर्क जास्त करावं लागतं आपल्याला, तसं त्याला गरज नाही पडत. आपण सहजासहजी कितीही मोठं आपण जर मल्टिप्लिकेशन घेतलं तर ते 2 लाईनमध्ये किंवा 3 लाईनमध्ये होऊ शकते, याच्या पुढे ते जात नाही आणि पटापट आपण ते गणित सोडू शकतो. ज्यावेळेस आपण एका मेथडचे कमीत कमी 25 ते 30 गणित ज्यावेळेस सोडतो त्यावेळेस ती मेथडही आपल्या पटकन लक्षात राहते. आणि हे 16 जे मेन सूत्र आहेत आणि 13 सबसूत्र आहेत म्हणजे हे सगळ्यात महत्त्वाचे आहेत. 6 आणि 3 9 आणि 1 आणि 1 2 म्हणजे 29 सूत्रामध्ये तुम्ही सहजासहजी हे सगळं वैदिक मॅथ शिकू शकता. तर आपण पहिला जो पार्ट आहे किंवा पहिला जो लेसन आहे तो उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण टाकणार आहोत. पण वैदिक मॅथ हे ऑल स्पर्धा परीक्षा, स्कॉलरशिप आणि रेग्युलर तुम्ही शाळेत असाल, लहान मुलं असतील आणि स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी असतील, या सर्वांसाठी खूप महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. तर सर्वांना बेस्ट लक. नेक्स्ट लेक्चर जो आहे तो आपण त्याचा पहिला जो पार्ट आहे, पहिला जो लेसन आहे तो आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहूया. व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्की तुमच्या मित्रांना हा कोर्स करायला लावा. कोर्स हा आपला यूट्यूबवरती आहे आणि तो तुम्हाला फ्रीमध्ये आहे. त्यामुळे तुम्ही बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला दररोज एक येतील आणि त्याचा अभ्यासही करायचा आहे. कमीत कमी 25 ते 30 तुम्ही हे सोडायचे, प्रॉब्लेम सोडायचे, एक्झाम्पल सोडायचे, जेणेकरून तुमच्या ते पटकन लक्षात येईल, हातामध्ये बसेल आणि याचा फायदा तुम्हाला शेवटपर्यंत होईल. थँक्यू.